अधिकृत उमेदवार आशाताई बाबुराव पवायकर आणि कार्ला गणातील अधिकृत उमेदवार रंजनाताई सुरेशदादा गायकवाड हे आज आपल्या टाके गावामध्ये आपल्याला विनंती करण्याकरता आलेले आहेत की येत्या 5 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आणि मतदान होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून चला हा गाव भेटीचा कार्यक्रम आज ठिकाणी होत असताना आज या टाके गावचे ग्रामदैवत आणि सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने आज या ठिकाणी हे दोन्ही उमेदवार आपल्या गावामध्ये तुमचा आमचे आशीर्वाद घेण्याकरता आलेले आहेत. कार्यकर्त्यांनी आणि विनायकरावनी सांगितलं गेल्या 2 महिन्यापासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली. मला वाटतं हा 3रा राऊंड असेल. पहिल्या फेरीमध्ये उमेदवार आले, आशाताई असेल, रंजनाताई असेल, हे देखील आपल्या सर्व माता भगिनी ज्येष्ठ नागरिकांनी तरुण वर्गांना देखील भेटून त्यांचा आशीर्वाद घेऊन गेलेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मी देखील स्वतः आलो आणि आज सर्वांच्या सामायिक आजच्याला येणाऱ्या 5 तारखेला मतदान होणार आहे. त्या दोघींचं चिन्ह आहे कमळ. भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार दोन्ही आहेत. दोघींच्याही समोरील कमळासमोरील बटन दाबून या दोघींना भरघोस मताने विजयी करायची आपल्याला विनंती करतो. टाके गावाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर मी वडगाव खटकाळा गटामध्ये जिल्हा परिषदेची 2017ला निवडणूक लढवली. कामशेत आणि टाक्यामध्ये बराचसा काही फरक होता, परंतु 2017च्या नंतर 2019ला मी कृषी आणि पशु संवर्धन खात्याचा सभापती झालो. जिल्ह्याचं काम करत असताना आपल्या तालुक्याला कसा न्याय द्यायचा आणि जास्तीत जास्त निधी कसा द्यायचा म्हणून मी पहिल्या तालुक्याला न्याय देण्याचं काम केलं. जवळजवळ 100 गावामध्ये मी माझ्या जिल्हा परिषदेच्या निधीतून निधी देण्याचं काम केलेलं आहे. या टाके गावामध्ये शरद भाऊ यांची ग्रामपंचायतीची निवडणूक होण्या अगोदर देखील मी निधी दिला आणि त्या निवडणुकीच्या त्या कामाच्या निधीवरती इथले काही लोकप्रतिनिधी माझ्या कामाचा उल्लेख करून त्यांनी ह्या गावामध्ये निवडणूक लढवली. त्याच्यानंतर देखील मी कुठल्याही प्रकारचा विचार न करता या टाके गावामध्ये जवळजवळ 4 करोड रुपयाचा निधी माझ्या निधीतनं ह्या टाके गावामध्ये दिला. आत्ताच रंजन भाऊंनी सांगितलं भैरवनाथ मंदिरापासून तर मला वाटतं ह्या मंदिराच्या समोरचा रस्ता देखील माझ्या निधीतनं झालेला आहे. मग त्यामध्ये फांगणे गाव असेल, वेटनजवळच्या पाठीमागचे रस्ते असतील, 30-54-50-54 मधून जवळजवळ 3 कोटी आणि 80 लाख रुपयाचा निधी, जवळजवळ 4 लाख रुपयाचा निधी माझ्या माध्यमातून निधी जिल्हा परिषदेचा निधी ह्या गावामध्ये देण्याचं कर्तव्य मी पार पाडलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. 100% आशाताई वायकर असं रंजनाताई गायकवाड असतील या दोघी भरघोस मताने तुम्ही देखील त्यांना निवडून देणारच आहात. परंतु तुमच्या सर्वांना याच्याला तुमच्या ग्रामस्थांच्या समोर सांगतो आम्ही जास्तीत जास्त मताने निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे. कारण गेल्या 2 महिन्यापासून आम्ही संपूर्ण गटामध्ये फिरत असताना महिला भगिनी असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, तरुण वर्ग असेल, मोठा उदंड प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळत आहे. अशी मावशीने उल्लेख केला दत्त जयंतीच्या काळामध्ये उमेदवार या ठिकाणी भेट देत असताना त्यांना स्पीकरचं काहीतरी अडचण होती. विनायक भाऊंनी सांगितलं आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं. पण आता तुम्ही तुमचं कर्तव्य 5 तारखेला पार पाडा. कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून या दोघींना भरघोस मताने विजय कराने येणाऱ्या काळामध्ये देखील इथून पुढच्या काळात देखील त्या टाक्या गावामध्ये कुठलीही तुमची जरी कुठल्याही कामाची अडचण असेल तर ती आम्ही पूर्ण करण्याचं आश्वासन देतो आणि थांबतो. धन्यवाद. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.